नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञानसागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपलं हे चॅनल म्हणजे शेतीशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत एकदम सोप्या आणि सरळ भाषेत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. आणि तो विषय आहे कर्जमाफी. सरकारने वचन तर दिलं, पण ते पैसे अजून आपल्या खात्यात का आले नाहीत? या दिरंगाईमागे नेमकं काय राजकारण आहे, की काही तांत्रिक अडचण आहे? चला, आज आपण याचाच खोलात जाऊन विचार करूया. तुम्हाला आठवतंय का तो शब्द, जी घोषणा निवडणुकीच्या काळात सगळीकडे घुमत होती? 7-12 कोरा. आहाहा, हे शब्द ऐकल्यावरच कसं मनात एक आशेचा किरण जागा झाला होता, नाही का? असं वाटलं होतं की चला, आता आपल्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं एकदाचं उतरेल आणि आपण मोकळा श्वास घेऊ. पण नक्की काय आहे हा 7-12 कोरा? आता बघा, 7-12 कोरा याचा अर्थ अगदी सोपा आहे. आपल्या जमिनीचा जो 7-12 उतारा असतो, त्यावर आपण बँकेकडून घेतलेलं कर्ज, त्याची नोंद असते, हो की नाही? तर 7-12 कोरा करणं म्हणजे त्या कागदावरचा कर्जाचा शिक्का कायमचा पुसून टाकणं. जसं आपण एखादं कर्ज पूर्ण फेडल्यावर बँक आपल्याला एक कागद देते की या माणसाचं आता काही देणं बाकी नाही. अगदी तसंच. म्हणजे सरकारने दिलेलं वचन होतं की तुमचं सगळं कर्ज आम्ही फेडू आणि तुमचा 7-12 स्वच्छ म्हणजेच कोरा करू. आणि खरं सांगायचं तर हे वचन आपल्यासाठी खूप मोठं होतं. का? ते आपण समजून घेऊया. विचार करा, कधी आकाशाकडे डोळे लावून बसायचं, तर कधी जास्त पावसाने सगळं होत्याचं नव्हतं होतं. त्यात मालाला भाव नाही आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर मात्र वाढतच जातो. या परिस्थितीत जेव्हा कर्जमाफीचं वचन मिळतं, तेव्हा ते एखाद्या संजीवनीसारखं वाटतं. वाटलं होतं की चला, आता आपण या चक्रातून बाहेर पडू आणि पुन्हा एकदा नव्याने मानाने शेती करू. पण वचन तर मिळालं, त्याला आता बराच काळ लोटला. मग पुढे काय झालं? आपल्या खात्यात पैसे जमा झाले? नाही. आपल्याला मिळाल्या त्या फक्त पुढच्या तारखा. चला तर मग, या तारखांचा प्रवास एकदा बघूया. हे बघा, 2024 साली आपल्याला वचन मिळालं. तेव्हा सगळ्यांना आनंद झाला. त्यानंतर लवकरच होईल, निर्णय घेतोय, असं सतत सांगितलं गेलं. दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेली आणि आता आपल्यासमोर एक नवीन तारीख आलीय. ती म्हणजे 30 जून 2026. म्हणजे आपल्याला कर्जमाफीसाठी अजून 2 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. आणि मग साहजिकच आहे, आपल्या सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न उभा राहतो की जर कर्जमाफी द्यायचीच आहे, तर मग हे 2 वर्षांचं अंतर का? एवढा उशीर का होतोय? यामागे नक्की कारण तरी काय आहे? चला, सरकार यावर काय स्पष्टीकरण देते ते बघूया. सरकारने या दिरंगाईसाठी काही कारणं पुढे केली आहेत. ते म्हणतात की यावेळी आम्ही एक नवीन, पूर्णपणे कम्प्युटरवर चालणारी पद्धत वापरणार आहोत. आता ही पद्धत काय आहे आणि ती का वापरली जातेय, हे आपण एकदम सोप्या शब्दांत समजून घेऊ. सरकारचं म्हणणं असं आहे की मागच्या वेळेस जेव्हा कर्जमाफी दिली होती, तेव्हा खूप घोळ झाला होता. काही बँकांनी चुकीची माहिती दिली. त्यामुळे झालं असं की ज्यांना खरी गरज होती, ते काही शेतकरी राहिले बाजूला आणि ज्यांना गरज नव्हती, अशा लोकांपर्यंत पैसे पोचले. हा घोळ टाळण्यासाठी आणि मदत फक्त खऱ्या गरजू शेतकऱ्यालाच मिळावी, यासाठी ही नवीन पद्धत आणली आहे. ह्या नव्या पद्धतीचं नाव आहे ॲग्रीस्टॅक. आता हे नाव ऐकून घाबरून जाऊ नका. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक मोठी डिजिटल वही आहे किंवा एक सरकारी कम्प्युटर आहे, ज्यात तुमचं आधार कार्ड, तुमच्या जमिनीचा 7-12 आणि तुमचं बँक खातं, या तिन्ही गोष्टी एकत्र जोडल्या आहेत. म्हणजे जणू काही या तिन्ही कागदांना एकाच दोऱ्याने बांधून ठेवलंय. यामुळे काय होतं, सरकारला एका क्षणात कळतं की हा माणूस खरंच शेतकरी आहे का, आणि मग पैसे थेट त्याच्याच खात्यात जमा होतात. मध्ये कोणी नाही, काही नाही. इथपर्यंत सगळं ऐकायला खूप छान वाटतं, नाही का? की चला, कॉम्प्युटरमुळे काम सोपं आणि पारदर्शक होईल. पण खरी गंमत किंवा खरी अडचण इथेच सुरू होते. एकीकडे तंत्रज्ञानामुळे काम वेगवान व्हायला हवं, पण मग प्रत्यक्षात एवढा वेळ का लागतोय? हे तर उलटच झालं की. चला बघूया. सरकारचं अधिकृत म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांची माहिती तपासण्यासाठी जी कम्प्युटर प्रणाली बनवायची होती, ती आता पूर्णपणे तयार आहे. म्हणजे शेतकऱ्यांची सगळी माहिती तपासण्याचं मशीन तयार आहे. इतकंच नाही, तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या कागदपत्रांची कॉम्प्युटरवर नोंदणी करण्याचं काम 100च्या 100% पूर्ण झालं आहे, असंही सांगितलं जातंय. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सगळी तयारी झालेली आहे. मग आता हाच तर आपल्या सगळ्यांच्या मनात गोंधळ निर्माण करणारा प्रश्न आहे. बघा,
एका बाजूला सरकार म्हणतंय, आमचा कॉम्प्युटर तयार आहे, तुमची सगळी माहिती तयार आहे, 100% काम झालंय. मग दुसऱ्या बाजूला प्रश्न हा येतो की भाऊ, जर सगळं तयार आहे तर मग पैसे खात्यात जमा करायला 2 वर्ष का? कॉम्प्युटरमुळे तर काम एका दिवसात व्हायला पाहिजे. हे तर तसंच झालं की जेवण बनवून तयार आहे, ताटं वाढली आहेत, पण जेवायला 2 वर्षांनी बसू, असं कसं चालेल? आणि ह्या सगळ्या दिरंगाईमुळे ही गोष्ट आता फक्त पैशांची किंवा तारखांची राहिलेली नाहीये. ही गोष्ट आता थेट आपल्या आणि सरकारच्या नात्यावर म्हणजे विश्वासावर आलीये. आपण शेतकरी दिवस-रात काबाड कष्ट करतो, सरकारच्या एका शब्दावर विश्वास ठेवतो. जेव्हा एखादं वचन मिळतं तेव्हा तो आपल्यासाठी खूप मोठा आधार असतो. पण जेव्हा ते वचन वेळेवर पूर्ण होत नाही तेव्हा मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते. हा फक्त पैशांचा नाही तर दिलेल्या शब्दाचा आणि ठेवलेल्या विश्वासाचा प्रश्न बनतो. कारण बघा, कोणतंही नातं असो ते विश्वासावरच टिकून असतं आणि सरकार आणि शेतकऱ्यांमधलं नातंही त्याला अपवाद नाही. जर दिलेली आश्वासनं वेळेत पूर्ण झाली तर हा विश्वास अजून घट्ट होतो. पण जर फक्त तारखांवर तारखा मिळत गेल्या तर मग हा विश्वासाचा धागा साहजिकच कमजोर होऊ लागतो. तर मग शेवटी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच उरतो की या कम्प्युटरच्या जमान्यात जिथे तंत्रज्ञान आपल्याला वेग देण्याचं वचन देतं, तिथे जर एखादं वचन पूर्ण व्हायला 2-2 वर्ष लागत असतील, तर मग या दिरंगाईची किंमत आपण फक्त वेळेने नाही तर त्याहून मौल्यवान असलेल्या विश्वासाने मोजत आहोत का? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्यासारख्याच इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. आणि हो, आपल्या शेती ज्ञानसागर परिवाराचा भाग बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.